Topic for today is body mechanics. Body mechanics is a term used to describe the ways we move as we go about our daily lives. It includes how we hold our bodies when we sit, stand, lift, carry, bend and sleep. So in short, body mechanics म्हणजे कितें तर आमी आपल्या दिसभरान जे कितें करतात किंवा फूल लायफान जशें आमी मूव करता, कशी बसता, कशी उठता हेका बॉडी मेकॅनिक्स म्हणटा. सो बसप कशें, उठप कशें हे सगळें आमी बॉडी मेकॅनिक्सांत शिकतले. So body mechanics involves the coordinated effort of muscles, bones and the nervous system to maintain balance, posture and alignment during moving, transferring and positioning patient. So body mechanics म्हणजे कितें तर तातूंत कितें आसता coordinated effort. coordinated म्हणजे सगळ्यांचो मेळून एफर्ट, कोणाचो तर मसल्स, बोन आणि नर्वस सिस्टम हे तिनूय मेळून आमचे पोस्चर मेंटेन करता, आमचो बॅलन्स मेंटेन करता आणि अलायनमेंट ड्युरींग मुवींग, ट्रान्सफरींग आणि पोजिशनींग पेशंट. मुवींग म्हणजे एका जाग्या वयल्यान दुसऱ्या जाग्यार व्हरप. ट्रान्सफर म्हणजे पेशंटाक आमी पळय एका वॉर्डांतल्यान दुसऱ्या वॉर्डान ट्रान्सफर करता किंवा सादे व्हीलचॅरी वयल्यान बॅडी ट्रान्सफर करतात. सो ते ट्रान्सफरींग आणि पोजिशनींग 4 मेन पोजिशन्स खंयचे तर सुपायन, प्रोन, लॅटरल, फॉलोज ही पोजिशन. सो पेशंटाक ज्या प्रमाणे डिजीज जाला त्या प्रमाणे आमी पोजिशन्स दिता. सो ते सगळे करपा खातीर आमकां कितें येवंक जाय, बॉडी मेकॅनिक्स सारकें येवंक जाय. पुअर बॉडी मेकॅनिक्स आर ऑफन द कॉज ऑफ बॅक प्रॉब्लम्स. जर बॉडी मेकॅनिक्स सारकें आसना म्हणजे तुमचें पोस्चर इन शॉर्ट सारकें नासत जाल्यार कितें जाता तर बॅक प्रॉब्लम्स म्हणजे फाटीचे सगळे डिजीज, फाट दुखप हे सगळें सुरू जाता. When we don't move correctly and safely, the spine is subjected to abnormal stresses that over time can lead to degeneration of spinal structures like discs and joints, injury and unnecessary wear and tear. जर आमी सारकें पोस्चर घेना किंवा चलना सारकी जाल्यार कितें जाता, आमचो जो स्पायनल कॉर्ड आसता तो अफेक्ट जाता म्हणजे कितें जाता तर जे डिस्क आसता म्हणजे वर्टेब्रेज आसता म्हणजे डिस्क आसता तेंचे डिजनरेशन जाता, मागीर इंजरी जावपाक शकता आणि अननेसेसरी वेर एंड टेर म्हणजे चड यूज जाता. आतां आमी बसता आसतना जर स्ट्रेट बसली जाल्यार आमचो स्पायनल कॉर्ड सारको स्ट्रेट उरतलो, पण आमी सदांच कशी बसता, मातशी पोंग काडून म्हणजे मातशी वांकडी जावन बसता. म्हणजेच इन शॉर्ट आमच्या स्पायनल कॉर्डार कितें येता तर पेज येता किंवा स्ट्रेस येता, त्यामुळे ताजे अननेसेसरी वेर एंड टेर वाडटा. सो आतां पळय चलता आसतना कशें चलप, स्ट्रेट चलूंक जाय सदांच. एकदां फाटल्यान लीन जावन मातशें फुडें बँड जावन अशें चलप नासता. सो आतां थर्ड पोस्चर आसा तो करेक्ट आसा. मागीर कॅरींग, पुशींग किंवा पुलींग म्हणजे कितेंय सामान आतां तूं उखलता तेन्ना तुजें पोस्चर कशें आसूंक जाय. मागीर कितेंय समज खुर्ची बी धुकलता जाल्यार फोर्स सदांच फुडल्या वाटेन आसूंक जाय. तशेंच पूल करता आसतना फाटल्यातल्यान पूल करूंक जाय. सो हें नॉर्मल बॉडी मेकॅनिक्स जे फॉलो करूंक जाय आमी. मागीर सिटींग पोस्चर हे पळय दाखयला. गूड कशें तर स्ट्रेट बसप, सो आमच्या फाटीचो कणो स्ट्रेट उरतलो, बँड जावन बसप ना. मागीर हांगाय तशेंच एग्जाम्पल दाखयला. लॅपटॉपार आमी जेन्ना काम करता किंवा खंयचेंय सामान उखलता तेन्ना कशें पोस्चर मेंटेन करप ते सगळे हे पिक्चर्स. मागीर कंपोनंट्स ऑफ पोस्चर्स, तातूंत उबो पयलीं कसो रावप, मागीर सामान कशें उखलप आनी सपोर्ट कसो घेवप तें सगळें दाखयलां. सो टॅक्निक्सांनी सगळ्यान पयली टॅक्नीक कितें आसा तर लिफ्टींग म्हणजे उखलपाचें आसता. समज खंयचेंय सामान उखलपाचें आसता जाल्यार आपणें पयलीं जमनीर बसूंक जाय आनी मागीर तें लिफ्ट करूंक जाय. डायरेक्ट बँड जावन लिफ्ट करप ना. मागीर पायवोटींग किंवा टर्निंग अरावंड. पायवोटींग म्हणजे टर्न करप पेशंटाक. सो यूजिंग अ ट्रान्सफर बेल्ट कॅन हेल्प मेक मुवींग पेशंट सेफर. पेशंटाक सदां ट्रान्सफर करता आसतना कितें यूज करप, ट्रान्सफर बेल्ट. हांगा दाखयला पळय रेड कलरचो बेल्ट आसा जो तिका घातला ताका ट्रान्सफर बेल्ट म्हणटा. सो हें इन जनरल तुका आतां जर सामान समज खंयचें बॉक्स सकयलें उखलूंक जाय आनी तें समज जड आसा जाल्यार दुसऱ्याची हेल्प घेवप आनी मागीर अकॉर्डिंगली तुवें तें सामान उखलून शिफ्ट करप.
Principles of body mechanics. Body alignment is the way the head, trunk, arms and legs are aligned with one another. So body alignment किंवा posture म्हणजे कितें की आमची तकली, हात, पाय हे सगळे एकामेकाक कशे अलाइन आसा तेका बॉडी अलाइनमेंट म्हणटा. मागीर बेज ऑफ सपोर्ट इज द एरिया ऑन वीच एन ऑब्जेक्ट रेस्ट. आता बेज ऑफ सपोर्ट म्हणजे आता आमी सदांच आमचो बेज ऑफ सपोर्ट चडसो आतां चलता आसतना कितें आसता, जमीन. सो जमनीर आमी कशी उबी रावता तो आमचो बेज ऑफ सपोर्ट. बसता तेन्ना खुर्ची. सो खुर्चेर जर एकाच कोणच्यान बसलो जाल्यार पडपाचे चान्सीस आसता, म्हणून आमी सारके मद्दी बसतात. अ गुड बेज ऑफ सपोर्ट इज नीडेड फॉर बॅलन्स. जर तुका तुजो बॅलन्स मेंटेन करूंक जाय जाल्यार बेज ऑफ सपोर्ट सदांच बरो आसूंक जाय. यूज द मसल्स इन युअर शोल्डर्स, अपर आर्म्स, हिप्स एंड थायज टू लिफ्ट एंड मूव रेजिडेंट्स एंड हेवी ऑब्जेक्ट. जर तुका कसलोय ऑब्जेक्ट मूव करूंक जाय जाल्यार खंयचे मसल्स यूज करतली, शोल्डर्स, मागीर अपर आर्म्स, हिप्स म्हणजे कमरेचे आनी थायज म्हणजे तुमच्यो जांग. सो मागीर आसा ते पर्पज ऑफ गुड मेकॅनिक्स. पर्पज म्हणजे कित्या खातीर गुड मेकॅनिक्स फॉलो करूंक जाय. सगळ्यान पयलें प्रमोट्स गुड मस्क्युलोस्केलेटल फंक्शन, रिड्युसीस रिक्वायर्ड एनर्जी, प्रमोट्स बॅलन्स, प्रमोट्स सेफ्टी ऑफ पेशंट एंड हेल्थ केअर वर्कर. सगळ्यान पयलो कितें आसा तर इट प्रमोट्स गुड मस्क्युलोस्केलेटल फंक्शन म्हणजे तुमचे मसल्स आनी बोन्सांचे फंक्शन्स बरे उरतले. इन शॉर्ट ताजे वेर एंड टेर म्हणजे गरजे भायर वापर जावचो ना. इट रिड्युसीस रिक्वायर्ड एनर्जी म्हणजे तुका काम करपा खातीर जी एनर्जी लागता ती कमी लागतली. प्रमोट्स बॅलन्स. प्रमोट्स बॅलन्स म्हणजे बॅलन्स तुजो सारको दवरतलो म्हणजे तुमचे पडपाचे चान्सीस कमी आसतले. प्रमोट सेफ्टी ऑफ पेशंट एंड हेल्थ केअर वर्कर. जर बॉडी मेकॅनिक्स सारके आसत जाल्यार पेशंटाची सेफ्टी मेंटेन जातली आनी हेल्थ केअर वर्कर म्हणजे कोण नर्स, डॉक्टर कोण आसा ताजी सेफ्टी मेंटेन जातली. 8 बेसिक रूल्स ऑफ गुड बॉडी मेकॅनिक्स. सो हांगा दिला कितें तर रायट एन एग्जाम्पल अबाउट ईच रूल एज वी डू देम. मेंटेन अ ब्रॉड बेज ऑफ सपोर्ट. मागीर हे कितें बेसिक रूल्स, 8 बेसिक रूल्स. पयलो कितें तर मेंटेन अ ब्रॉड बेज ऑफ सपोर्ट. सदांच बेज ऑफ सपोर्ट व्हडली आसूंक जाय. बेंड फ्रॉम द हिप्स एंड नीज टू गेट क्लोज टू एन ऑब्जेक्ट. यूज द स्ट्रॉंगेस्ट मसल टू डू द जॉब. Use the weight of your body to help push or pull an object. Carry heavy objects close to the body. Avoid twisting your body as you work. Avoid bending for long periods of time. If a patient or object is too heavy to lift alone, get help. So हे सगळे तांच्यांनी कितें सांगला की 8 बेसिक रूल्स कितें कितें कशें फॉलो करप ते.